प्रबळ होईल भाग्य, परिश्रम करा योग्य. जीवन म्हणजे समुद्र आहे. लाटा कितीही मोठा असू द्या, पोहणं शिकलेला माणूस कधीही बुडत नाही. मीन रास तर थेट माशांसारखी आहे. प्रवाह कुठलाही असो ती मार्ग शोधते. कल्पकता, संवेदनशीलता ही मीन राशीची बलस्थानं आहे. श्रद्धा तुमच्यात भरभरून असते. संयम देखील तुमच्यात असतो. तुम्ही हृदयाने स्वच्छ आणि विचाराने विशाल आहात. अत्यंत संवेदनशील आहात. म्हणूनच मीन राशीला आकाशासारखी स्वप्न बघायची असतात. मन स्वच्छ ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा. या महिन्यात यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रवाहात व्हा, पण स्वतःची दिशा कायम ठेवा. प्रवाहासोबत स्वतःची दिशा बदलू नका, कारण तुमचे राशी स्वामी गुरुदेव आहेत, जे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. विशेष बाब म्हणजे ते या महिन्याच्या 18 तारखेला उच्चीचे होणार आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता शांत पाणी हे खोल असतं. त्यानुसार यशस्वी होण्यासाठी अंगी सहनशीलता असायला हवी. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जावा. या महिन्याच्या 18 तारखेला जेव्हा तुमचे राशी स्वामी गुरुदेव उच्चीचे होणार आहे, ती वेळ तुमच्यासाठी सर्वार्थाने योग्य ठरणार आहे. राशी स्वामी स्वतः उच्चीचे होणार असल्यामुळे साहजिकच त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर घडून येईल. तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ व संपन्न होईल. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे अचानक अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता असली तरी घरामध्ये वाद होणं हा प्रभाव जाणवतो. मात्र तुम्ही तुमच्या सहनशीलतेने, तुमच्या संवेदनशीलतेने आपले कुटुंब बांधून ठेवाल. या काळात तुमचे खर्च वाढणार आहे. त्यामुळे खर्च करण्यापूर्वी थोडा विचार करा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांना या काळात प्रचंड परिश्रम करावे लागतील, कारण तुमचे तृतीय षष्ठ स्थानात विराजमान असून 9 तारखेला ते नीचीचे देखील होणार आहेत. परिश्रम केल्यावरही त्याचं योग्य फळ लगेचच मिळेल याची शाश्वती देता येत नाही. कदाचित ते पुढे मिळू शकतं. तरीही तुम्ही परिश्रमात सातत्य ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरामध्ये काही बदल होण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. मात्र ते लवकर होणार नाही. वाहन चालवताना काळजी घ्या. आईसोबत जास्त वेळ व्यतीत करा. तुमच्यासाठी ते प्रेरणादायक ठरेल. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थ्यांसाठी हा महिना संधीचा आहे, कारण तुमचे राशी स्वामी पंचम स्थानात येणार आहे. फक्त लक्ष विचलित होऊ देऊ नका. आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा. प्रेमात समज गैरसमज होतील, परंतु काही सरप्राईजमुळे रोमॅन्टिक क्षण निर्माण होतील. संततीकडून आनंददायक बातमी येईल. विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह ठरण्याचे योग आहेत. प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्याचे योग आहेत, किंवा तुमच्या निर्णयाला घरातून संमती देखील मिळू शकते. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. तुमच्यासाठी आवश्यक राहील. योग्य दिनचर्या, योग, प्राणायाम, आहार, विहार यात सातत्य आणा, कारण तुमच्या षष्ठ स्थानात रविदेवांची सिंह रास येते. रवी म्हणजे सातत्य होय, जे दररोज 1 अंश चालतात. त्यामुळे तुम्हाला जर उत्तम आरोग्य हवं असेल तर योग, प्राणायाम या गोष्टींची सवय लावून घ्या. या काळात तुम्हाला थकवा किंवा मानसिक ताण जाणवेल. स्पर्धेत मात्र तुमच्या यशाची शक्यता वाढलेली आहे, हे लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील.
मात्र त्यातून इतर कोणताही लाभ होणार नाही. फक्त जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे तुम्ही निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे. व्यावसायिक जातकांना नवीन करार आणि संपर्कामुळे लाभ वाढवून मिळेल. जे जातक सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या क्रिएटिव्ह आयडिया लोकांना आवडतील, म्हणून या काळाचा लाभ घ्या. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता हवामान थोडंसं विचलित असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही आपल्या परिश्रमाने, जमिनीवरील आपल्या प्रेमाने अत्यंत विपरीत परिस्थितीत उत्तम उत्पन्न घ्याल. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. तसंच धार्मिक आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हा. त्यातून तुम्हाला मनशांती मिळेल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या काळात तुमचे राशीस्वामी गुरुदेव उच्चीचे होणार आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे ते तुमच्या पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करतील, तुमच्या व्यक्तिमत्वाला सकारात्मक बनवतील, तुमचं भाग्य बळकट करतील. हे जरी सर्व खरं असलं तरी काही अडचणी देखील निर्माण होतील, पण त्याची भीती बाळगू नका. त्या यशासाठी उपाय करा, परिश्रम करीत राहा, आत्मपरीक्षण करा. तुम्हाला योग्य मार्ग स्वतः सापडेल. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने मीन राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. या महिन्यात तुमचे लाभेश राशीत विराजमान आहे, त्यामुळे तुम्हाला लाभ होण्याची, इच्छापूर्ती घडून येण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होण्याची, जोडीदाराकडून लाभ होण्याची, जुन्या प्रॉपर्टीतून, जुन्या एखाद्या खरेदीतून लाभ होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे विविध माध्यमातून तुम्हाला या महिन्यात लाभ प्राप्त होऊ शकतो. या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने दैनंदिन खर्च हे प्रत्येकाला लागू असतात, जे या महिन्यात तुम्हाला देखील लागू असतील. थोडासा अधिक खर्च प्रवासासाठी करावा लागेल किंवा काही अनपेक्षित खर्च दिसून येत आहे. भीमाने द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शपथ घेतली. मधल्या काळात प्रचंड वेळ गेला, खूप संकट आली, पण भीम आपली शपथ विसरला नाही. शेवटी त्याने द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेतला. मीन राशीने जर एखादी गोष्ट ठरवली तर वेळ लागू शकतो, मात्र तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. मीन राशीचं मन हे खोल समुद्रासारखं असतं. तुम्ही लाटांशी खेळत राहतात, परंतु दिशा विसरत नाही. तुम्हाला देखील या शास्त्राचा अभ्यास करायचा आहे का? करायचा असेल तर तो तुम्ही मोफत करू शकता. आपल्या या चॅनलवर ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष विशारद या नावाने प्लेलिस्ट आहेत. त्यात अगदी बेसिकपासून मी शिकवण्याचा प्रयत्न केला. तेथून तुम्ही अभ्यास करू शकता. या शास्त्राचा जर तुम्ही स्वतः अभ्यास करायला लागलात तर आपल्या आयुष्यातील छोटे छोटे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवू शकाल. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. या महिन्यात मीन जातकांसाठी 7, 16 आणि 26 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 5, 14 आणि 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत. 146 गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या कुटुंबातील 5,40,000 संख्या असलेल्या प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, उपाय करावा. ऑक्टोबर 2025मध्ये कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी, भाऊबीज असे एकामागे एक उत्सव आहे. हा काळ शुभ मानला जातो, पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे परिणाम देते.
त्यामुळे राशीनुसार आपण उपाय, मंत्र आणि घरात करायची पूजा, वैदिक साधना, ब्रेसलेट देत आहोत. तुम्ही राशी स्वामी गुरुदेवांच्या शुभतेसाठी देवाला पिवळ्या रंगाची फुलं आणि गोड पदार्थ अर्पण करावे. ओम श्रीम ह्रीं क्लीं बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा. कोजागिरीला चंद्राची पूजा करा. परिवाराच्या सुखासाठी प्रार्थना करा. तसंच गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण करा. याशिवाय तुम्ही सिट्रीन हे ब्रेसलेट धारण करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा विधी, मंत्र आणि माहिती पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ऑक्टोबर 2025 हा 12 राशींसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.